तुम्हाला पण नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर किंवा तुम्हाला पण एक चांगला आदर्श सरपंच व्हायचा आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत पहा। तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये जिंकायचं असेल तर आपल्याकडे सर्वात पहिले आपल्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे प्रभावी वक्तृत्व। आता सध्या इलेक्शन लागलेले आहेत आणि हजारो लाखो लोक आपल्या विजयाची माळ आपल्या हातामध्ये घेऊन बसलेले आहेत। पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सर्वात पहिले काम करावं लागेल ते म्हणजे तुम्ही लोकांसमोर जाणार आहात आणि तुमचं विजन घेऊन, तुमचं मिशन घेऊन, तुमच्या कामाची एक पावती घेऊन ती लाखो लोकांसमोर तुम्हाला मांडायची आहे। एक प्रभावी वक्तृत्व असणं ही काळाची गरज आहे। सर्व राजकीय लोकांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे, कारण या माध्यमातून तुम्हाला भाषण कसं करायचं, राजकीय मंचावरती कसं बोलायचं, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती, नगर परिषदचे नगरसेवक अशा अनेक लोकांसाठी आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे प्रोसेस मधून जात असताना वक्तृत्वाची गरज तुम्हाला का लागणार आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाला अगदी सहजरित्या तुम्ही हजारो जे तुमचे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने स्वतःला मांडणार आहात, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप पूर्णपणे पाहणार आहोत। तर मित्रहो, सर्वात पहिले आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच प्रभावी तुमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला अधिक बळकटी देणारे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। तर चला आपण सुरुवात करूया। मित्रहो नमस्कार, मी कृष्णा। आपल्याला माहिती आहे की राजकारण म्हटलं की भाषण आलंच आणि भाषण म्हटलं की राजकारण आलंच। या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहेत आणि या दोन गोष्टी असतील तो व्यक्ती या क्षेत्रामध्ये सर्वोच्च शिखरावरती जातो। अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर आमदार, खासदार, मंत्री आणि मंत्र्यानंतर मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होण्याचं सामर्थ्य ते फक्त तुम्हाला वक्तृत्व कला देते, भाषण कला देते। अनेक लाखो लोक आपण पाहिलेले आहेत राजकारणामध्ये त्यांनी करिअर करायला सुरुवात केली, काम चांगलं केलं, पद चांगली भेटली, परंतु त्यानंतर ते काही दिवसामध्येच मागे पडले गेले। त्यांचं करिअर त्यांनी बाजूला सारलं गेलं किंवा ते मेन प्रवाहामधून थोडंसं बाजूला सरकले गेले किंवा त्यांच्यापेक्षा प्रभावी व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्याच्याकडे होतं ते म्हणजे प्रभावी भाषण कौशल्य। अशा अनेक लोकांवरती त्यांनी स्वतःवरती अन्याय केलाय। अशा अनेक लोक म्हणत असतील की राजकारणामध्ये माझ्या अन्याय झाला, माझ्या नेत्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाहीये। तर मित्रहो, सगळ्यात पहिले सर्वात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। तुमच्याकडे राजकीय कसब आहे का, राजकीय कला आहेत का, भाषण कला आहेत का, नेतृत्व कला आहेत का, संघटन कला आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये खूप महत्त्वाच्या असतात। आणि ह्याच गोष्टी जर तुमच्याकडे नसतील, तुम्ही राजकारणामध्ये 3 दिवस राहिले काय, 3 वर्ष राहिले काय आणि 30 वर्ष राहिले काय, काही फरक पडत नाही। तिथे फक्त तुम्ही त्या लोकांची भाषण ऐकून टाळ्या वाजण्यासाठी राहिलेले आहात। आता वेळ आलेली आहे तुमच्यासाठी लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, तुम्हाला लोकांनी नेता म्हणलं पाहिजे, तुमच्या स्वागतासाठी लोक उभे राहिले पाहिजेत। हा सगळा प्रवास जर निर्माण करायचा असेल तर मित्रहो, वक्तृत्व हे आलं पाहिजे। राजकीय भाषण कसं करायचं, कशा पद्धतीने बोलायचं, राजकीय मंचावरती व्यक्त होताना काय मुद्दे असले पाहिजेत। सर्वात प्रथम मित्रहो, तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत आहात तो पक्ष कोणताही असेल, XYZ, त्या पक्षाची मूळ उद्देशिका काय आहे, तो पक्ष कोणत्या बेस मुद्द्यावरती काम करतो, त्या पक्षाची विचारधारा काय आहे, लोकांना ती पटते का, लोकांना ती कशा पद्धतीने आपण सांगितली पाहिजे, तुमचा जो काय नेता आहे तो लोकांमध्ये कशा पद्धती त्याची जनप्रतिमा आहे, त्यांचं नाव तुम्ही घेऊन लोकांसमोर त्यांना विचार व्यक्त करू शकता। म्हणजेच काय, उदाहरणार्थ तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असाल किंवा काँग्रेसमध्ये असाल, शिवसेनेमध्ये असाल किंवा अजून एखाद्या पक्षामध्ये असाल, त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक म्हणजे पक्षाची विचारधारा आणि दुसरी म्हणजे पक्षाचा सर्वोच्च नेता। नेता जर चलत असेल तर लोक विचारधाराला जास्त फॉलो करत नाहीत आणि विचारधारा चलत असेल तर लोकांना नेत्याचे एवढं काय देणे घेणं नसतं। जर या दोन्हीपैकी गोष्टी तर तुमच्याकडे परिपूर्ण असतील तर त्या दोन्ही पण रथाची चाकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला लोकांसमोर मांडता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजेच काय, त्यानंतर पुढली गोष्ट नेता आणि त्यांची विचारधारा आणि म्हणजे काय, तर नंतर तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला काय कामं करायची आहेत, कोणत्या कोणत्या लोकांना तुम्ही सहकार्य करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही कामं करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागणार आहेत। आणि मग त्यानंतर तुमचं एक राजकीय भाषण परिपूर्ण होईल। आणि म्हणूनच तुम्हाला जर काम करायचं असेल किंवा विचारपीठावरती जर बोलायचं असेल तर असं स्टेप बाय एक मुद्दा, माझा सर्वोच्च नेता कोण आहे, त्याचे विचार काय आहेत, त्याची प्रतिमा कशी आहे, नंबर 2 पक्षाची विचारधारा, पक्षाने आजपर्यंत केलेले काम, पक्ष लोकांसाठी का महत्त्वाचा आहे, हीच विचारधारा का महत्त्वाची आहे, लोकांनी यामध्ये का आलं पाहिजे। लोकांना तुम्ही भाषणाच्या माध्यमातून एक तर भीती दाखवा किंवा भाषणाच्या माध्यमातून आत्मविश्वास द्या किंवा त्यांना असं वाटलं पाहिजे ही जर लोक, हा जर उमेदवार आमच्या सोबत असेल तर आम्हाला कसल्या पद्धतीचं भीती नाहीये, आम्ही पूर्णपणे सुरक्षित आहोत। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला भाषणाच्या माध्यमातून दाखवता येतील।
आता पण महत्वाचं काय की तुम्हाला भाषण करताच आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळजवळ केली, जुळाजुळव केली, परंतु जर तुम्हाला भाषण आलंच नाही, करता येतच नाहीये, तर मग त्याला काही अर्थ नाही. सर्वात पहिले तुम्हाला बोलायला शिकावं लागेल. मित्रहो, काय करा, माईक हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करा, आरशासमोर उभं राहा, 2 शब्द बोलायचा प्रयत्न करा. सुरुवातीला छोटे छोटे विषय घ्या. तुम्ही काय करणार आहात, कसं करणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात, एक गोष्ट 1000 वेळेस करा, चुकली तरी चालेल, परंतु तुम्हाला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या देशात, या राज्यात, या जगात अनेक प्रभावी लोक आहेत, प्रभावी नेते आहेत, पण त्यांच्याकडे संधी आलेली आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, परंतु त्यांनी स्वतःवरती वर्कआउट न केल्यामुळे, स्वतःवरती काम न केल्यामुळे, स्वतःच्या ज्ञानाला अपडेट न केल्यामुळे ते संपलेले आहेत. आणि जर तुम्हाला जर संपायचं नसेल तर तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल, ते म्हणजे प्रभावी भाषण कौशल्य शिकावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर राजकारणामध्ये तुमचा हात कुणी धरू शकत नाही. तुमच्या क्षेत्रात, तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या जो काही तुमचा एरिया आहे त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने पकड निर्माण केलेली असेल. आणि म्हणून तुम्ही निवडून आल्यानंतर पण त्यानंतर तर तुम्हाला जास्त वक्तृत्वाची गरज लागणार आहे. तुमच्या भागामध्ये असणारे कार्यक्रम, तुमच्या भागामध्ये होणारे विविध प्रोग्राम किंवा जे काही इव्हेंट्स आहेत, सामाजिक सांस्कृतिक जे सण उत्सव आहेत, या ठिकाणी पण जाऊन लोकांच्या समोर तुम्हाला बोलावं लागणार आहे. तुमच्या भागामध्ये होणारे नवीन उद्योग, याचे उद्घाटन तुम्हाला करायचे आहेत. अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी बोलाव्याच लागणार आहेत. जर तुम्हाला बोलता आलंच नाही तर मित्रहो, भाषण कौशल्याची गरज तुम्हाला लागणार आहे. जर नसेल जर केलं तुम्ही, तर त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती पुढल्या काळामध्ये येऊ शकतो. म्हणून आता तुम्ही नगरसेवक, ग्रामसेवक, जे काही तुम्हाला व्हायचं आहे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा आणखी जे काही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अनेक गोष्टीसाठी तुम्ही तयार स्वतः झालेला आहात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मित्रहो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करण्यासाठी प्रभावी भाषण कौशल्य ही काळाची गरज आहे. तर म्हणून राजकीय लोकांना मला हे कसं सांगणं आहे, जर तुम्हाला भाषण कौशल्य कसं करायचं हे माहित नसेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमी, जी आपली राजकीय लोकांना उत्तम पद्धतीने वक्ता आणि नेता घडवण्याचं काम करत आहे. तुम्हाला पण या दोन्ही गोष्टींमध्ये शिकायच्या असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला एकदम सविस्तर, पूर्णपणे स्टेप बाय वक्ता बनण्याची किंवा नेता, एक यशस्वी नेता बनण्याची प्रोसेस, एक मार्गदर्शक शिक्षण आणि प्रॅक्टिकल कसं काम करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सविस्तरपणे शिकू. मित्रहो, अशाच महत्वाच्या माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला पूर्णपणे राजकारणाचा एक रोडमॅप आणि वक्तृत्वाचा एक रोडमॅप, या दोन्ही पण गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने देणार आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्यासोबत जोडले जा. धन्यवाद.